ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर राजलक्ष्मी नेमाडे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। त्यांनी गावाचं नाव सांगू नका बोललेत म्हणून सांगत नाही आहे। तर त्यांनी सांगितलं आहे की गेली 4 वर्ष झाली मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात त्या। तर त्या म्हणतात आमच्या इथं आसपास आईंचं मंदिर नाही आहे म्हणतात। आईंच्या मार्गात मी आले 4 वर्ष झालं, ते फक्त माझ्या चुलत बहिणीमुळं माझ्या आले म्हणतात। माझी चुलत बहीण ज्या गावात दिलेली आहे तिथं आईंचं खूप मोठं मंदिर आहे म्हणतात। आणि तिचं लग्न झाल्यानंतर तिचे घरचे करत होते, त्यामुळं ती आईंच्या मार्गात आली म्हणतात त्या। आणि ती जशी आईंच्या मार्गात आली तसं म्हणतात आम्ही सगळ्या बहिणी म्हणजे चुलत आम्ही बहिणी आहेत तिघी चौघी, तर आम्ही सगळ्या बहिणी करायला लागलो। आमचे चुलते, माझे आई वडील वगैरे सगळे आईंच्या मार्गात आलेले आहेत, ते केवळ तिच्या घरच्यांमुळं। खूप तिच्या घरच्यांनी म्हणजे आम्हाला सगळ्यांना आईंच्या मार्गात आणण्यासाठी खूप छान सपोर्ट केला आम्हाला म्हणतात त्या। तर म्हणतात माझ्या घरून म्हणजे माझ्या माहेरून सगळी आता आईंच्या मार्गात आहेत। माझ्याच पर्सनली म्हणजे सासरमध्ये फक्त मी आणि माझी मुलं तेवढी करतात म्हणतात। माझे सासू सासरे मिस्टर वगैरे हे कुणीसुद्धा आईंच्या मार्गात अजून आलेले नाही आहेत म्हणतात। 4 वर्ष झाली मला या मार्गात येऊन। तर जवळ आसपास मंदिर नाही आहे म्हणतात आमच्या इथं, पण आमच्या इथून म्हणतात 7-8 किलोमीटरवरती आईंचं भजन चालतं आहे म्हणतात। पण ते एका मंदिरामध्ये चालतं आहे म्हणतात, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे म्हणतात, त्या मंदिरामध्ये आईंचं भजन चालतं आहे म्हणतात। तर मला पहिल्यांदा असा अनुभव आलेला म्हणतात की ज्या वेळेला म्हणजे माझा मुलगा फार आजारी होता, छोटा मुलगा टायफॉईड झालेला होता त्याला। आणि त्यावेळेला अचानकपणे माझी बहीण आलेली होती म्हणतात आणि त्याला ॲडमिट करायला लागलेलं होतं माझ्या छोट्या मुलाला। आणि माझी चुलत बहीण त्यावेळेला अचानकच आलेली होती म्हणतात। तर ती आली आणि तिचे मिस्टर बाहेर जाणार होते म्हणून ती माझ्याकडे आलेली होती म्हणतात आणि 1 दिवस राहणार होती माझ्याकडं। तर ज्या वेळेला ती आली त्यावेळेला मुलाला ॲडमिट केले म्हटल्यावर तिला फार वाईट वाटलं। म्हटले अगं मी कधी नव्हे ते आले आणि पोरगं घरी नाही आहे असं तिला वाटलं। आणि मग आम्ही दोघी पण दवाखान्यात गेलो, डबा घेऊन त्याला ॲडमिट केलेलं होतं। तर ज्या वेळेला डबा घेऊन गेले त्यावेळेला का नाही तिनं मी जेवण नेलेलं होतं वरण भात वगैरे, तर त्याच्यामध्ये म्हटली तिनं आईंचा अंगारा घातला आणि म्हटली लवकर बरं वाटू दे बाळाला असं म्हणून तिनं आईंचा अंगारा घातला। आणि ती खूप वेळ मला रिक्षामध्ये आम्ही चाललेलो ना, तर खूप वेळ आईंचं सांगत होती की अगं खूप छान आणि माझ्या घरातलं बघितलंच ना वातावरण आणि आईंच्या कृपेवर आहे बघ सगळं तिथं। आणि आई बाबा पण आता करायला लागलेले आहेत ते। आणि माझ्या दुसऱ्या 2 चुलत बहिणी पण त्यावेळेला मार्गामध्ये आलेल्या होत्या, त्यांचं पण सांगत होती ती। तर मग म्हटलं होय का, खूप छान ते ना असं आम्ही म्हटलं। पण मी आईंच्या मार्गात येईन असं मला काही वाटलं नव्हतं म्हणतात त्या। तर त्या म्हणतात आम्ही दवाखान्यामध्ये पोहोचलो आणि असं वाटत होतं की 4 दिवस तरी त्याला ॲडमिट करायला लागेल, का तर डॉक्टर बोलले होते 3-4 दिवस लागेल। तर म्हणतात आम्ही त्याला म्हणजे अंगारा घातला तिनं ते ज्यावेळेला हे करायचं होतं त्यावेळेला। आणि खूप माझ्या मुलाची कंडिशन खराब होती म्हणतात। आणि तिला पण इतकं वाईट वाटायला लागलं की कधी नव्हे ते आपण बहिणीच्या घरी आलो आहे, उगीच तिला त्रास असं वाटायला लागलं, उगीचच आपण आलो। तर मी म्हटलं अगं असू दे, परत काय भेटीगाठी होतात का। आणि माझ्या मुलाला तर इतकं वाईट वाटायला लागलं, इतकं रडू यायला लागलं त्याला की मावशी घरी आल्या आपण घरी नाही आहे। तर म्हणली माझी बहीण त्या दिवशी दवाखान्यात थांबते म्हणली। मग बहीण थांबणार म्हटल्यावर मी पण म्हटलं मी पण थांबते। मग मिस्टर म्हटले बरं ठीक आहे, मग मी घरी जातो, पण मग स्वयंपाक वगैरे तर करायला पाहिजे। मग आम्ही दोघीजण मिळून संध्याकाळचा सगळा स्वयंपाक वगैरे सगळ्यांना करून ठेवला म्हणतात। आणि मग आम्ही परत दोघीजणी हे केलं। तर तिथं अलाउड नव्हतं दोघींना, पण तरीसुद्धा आम्ही बाहेरच्या साईडला म्हणजे रात्रभर बसून काढायचे। म्हटलं काय आता शेवटी बहिणी कधी नव्हे ते भेटल्यानंतर झोप तर येणारच नव्हती, मुलगा पण आजारी आहे म्हटलं झोप येणार, रात्र गप्पांमध्येच जाणार होती। तर आम्हाला त्याचं काही वाटलं नाही म्हणतात दवाखान्यात थांबायचं, म्हणजे आम्हाला बाहेर बसावं लागणार होतं। तर मग म्हणतात म्हटलं चालतंय असू दे ठीक आहे म्हणून आम्ही हे केलं म्हणतात।
आणि त्या दिवशी रात्री म्हणतात ज्या वेळेला म्हणजे एक जणच कोणतरी तोपर्यंत थांबायचं असते म्हटलं, पेशंटजवळ त्यांनी थांबा म्हणून सांगितलेलं होतं त्यांनी. तर मग माझी बहीण तिथं बसून म्हटली, तिनं नित्योपासना वाचली त्याच्या डोक्यावर हात ठेवून. त्याच्या डोक्यावर हात ठेवून पूर्ण नित्योपासना तिनं डोक्यावर हात ठेवून वाचली म्हणतात. आणि तुम्हाला काय सांगू आश्चर्य म्हणतात, मला असं वाटलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी तर माझ्या मुलाचं सगळं व्यवस्थित होतं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तर त्याला डिस्चार्ज मिळाला. मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणतात. 3-4 दिवस लागेल म्हणून सांगितलेलं होतं. म्हणजे फक्त म्हणतात ती येऊन का नाही 1-2 तास झाले, म्हणजे 2-3 तासापूर्वीच ती यायच्या आधी त्याला ॲडमिट केलेलं होतं म्हणतात. आणि लगेच म्हणतात दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज पण मिळाला. सगळं व्यवस्थित ते म्हणजे एकदम व्यवस्थित झाला तो. मला पण तर मला एवढं आश्चर्य वाटलं. तर माझी बहीण म्हटली, आईंचा चमत्कार बघ हा. आणि तू खरं सांगते म्हणतात मला एवढं हे झालं आणि खरंच वाटलं. मी म्हटलं एवढं छान आहे का गं ते. तर खूप छान आहे म्हटली आईंचा मार्ग. फक्त आपण काही नाही बघ करायला लागत म्हटली. आपण भजन करायचं, नेमानं जी सेवा आहे ना आपली, वेळेत करायची, नेमानं करायची, सगळं व्यवस्थित होते. आणि येतात अडचणी वगैरे, प्रॉब्लेम जरी आले तरी मला सुरुवातीला मी करत होते ना, तर मला असं फार प्रॉब्लेम यायचे आणि मला असं वाटायचं उगीच काहीतरी हे सगळेजण करतात आणि उगीच माझ्या पण डोक्याला त्रास आहे. पण आईने एक अनुभव असे दिले ना, तर मला घरच्यांबद्दल खरंच कौतुक वाटायला लागलं म्हटलं, की म्हणजे त्यांनी मला आईंच्या मार्गामध्ये आणलं आहे आणि इतके वर्ष आपल्याला माहेरमध्ये हा मार्ग मिळाला नाही. खरंच आपण जर आधीपासून असतो तर आपल्याला किती चांगलं झालं असतं ह्याच्यापेक्षासुद्धा, असं मला वाटायला लागलं म्हणतात. असं ती बहीण माझी सांगत होती म्हणतात. मग तसं म्हटल्यावर मी म्हटलं, मला पण देऊन जा तुझं जाताना पुस्तक. तर तिनं मला नित्योपासनेचं पुस्तक देऊन गेली. बालोपासना पण तुला पाठवते म्हणली WhatsApp. पण नित्योपासना ज्यावेळेला मी पहिल्यांदा हे केलं ना, मला नित्योपासना फार आवडली म्हणतात. मला बालोपासनेपेक्षासुद्धा नित्योपासना, का तर निम्मी बालोपासना नित्योपासनेमध्ये आहे म्हणतात आईंची. आणि जे प्रत्येक वारामध्ये जे नित्योपासनेचे सांगितलेलं आहे ना, ते खूप सुंदर आहे म्हणतात. मला फार आवडतं आहे. त्यामुळं मी नित्योपासनेची सेवा घेतली. भले अर्धा तास जास्त का जाईना, पण माझा मुलगा एवढा छान कव्हर झाला म्हणतात. आणि तुम्हाला सांगू 4 वर्षात म्हणजे मुलं लहान असतात त्यामुळं वरचेवर आजारी पडतात. पण जसं मी ह्या 4 वर्षात मी नित्योपासना नामस्मरण करायला लागलेले आहे ना म्हणतात, मी काही दुसरं करत नाही. फक्त नित्योपासना आणि अर्धा तासाचं नामस्मरण एवढंच करते म्हणतात, बाकी काहीसुद्धा नाही. पण इतका बदल झाला आहे आयुष्यात म्हणतात, की तो बदल अवर्णनीय आहे, असा बदल झालेला आहे आयुष्यात म्हणतात. तर म्हणतात मी ह्या 4 वर्षात माझा दोन्हीपैकी एकही मुलगा एकदासुद्धा आजारी पडलेला नाही म्हणतात. नाहीतर मुलांचं वरचेवर सगळ्याच मुलांचं चालू असतं म्हणतात, की काय थंडी ताप आला, हे आलं ते आलं, सारखं मुलांचं सारखं चालू असायचं म्हणतात. आता काय खूप जास्त मोठी झालेली आहेत असं नाही म्हणतात. माझा मोठा मुलगा जो आहे तो 8वीला आहे म्हणतात आणि छोटा मुलगा 6वीला आहे म्हणतात. तर खूप मोठे आहेत असं नाहीत म्हणतात. पण ह्या 4 वर्षात आज तागायत एकदासुद्धा माझ्या दोन्ही मुलांपैकी दोघंही कधी आजारी नाहीत, मीही नाही. जसं मी आईंच्या मार्गात आले ना म्हणतात, मी घरच्यांना काही सांगू शकत नाही म्हणतात, की तुम्ही करा वगैरे. त्यांना काही विश्वास नाही, पण मला काही अडवत नाहीत म्हणतात ते करायला. पण कुणी हे करत नाही. आईंचा फोटो पण मी छोटासा लावलेला आहे देवाऱ्यात म्हणतात, बहिणीच्या सांगण्यावरनं. मी रोजच्या रोज नेमानं नित्योपासना करते म्हणतात 9 ते 10 रात्रीचं. आणि सकाळी लवकर उठलं की अर्धा तासाचं नामस्मरण करते म्हणतात. म्हणजे अंघोळ झाली की लगेच आधी नामस्मरण करून घेते आणि मग घरातली कामं सुरू करते म्हणतात. तर म्हणतात ज्या वेळेला मी मुलगा वगैरे सगळं व्यवस्थित झालं ते, तर म्हणतात मी ज्याला नित्योपासना सुरू करून 6 महिने झालेले होते म्हणतात. 6 महिन्यात म्हणजे छान वाटत होतं म्हणतात, का सगळं म्हणजे आणि फ्रेश वाटायचं. मनाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान म्हणतो ना आपण बऱ्याच गोष्टी आपल्याकडं जरी असल्या किंवा सगळं जरी व्यवस्थित असलं तर कितीतरी वेळा असं असतं की आपलं मन उदास असते. काही गोष्टी अशा असतात की आपण कुणाला सांगू शकत नाही आणि त्यामुळं आपलं मन नेहमी उदास असते. एक प्रसन्नता आपल्याला आपल्या स्वतःच्या घरात वाटत नसत्या किंवा
आपण कुठं जरी समजा गेलो तरी एक पॉझिटिव्हिटी आपल्याला वाटत नसते, स्वतःमध्ये हुरूप वाटत नसतो आहे, स्वतःमध्येच आपल्यात बऱ्याच म्हणजे आपण म्हणतो ना एक ओशाळलेलं मन वगैरे, म्हणजे हे मी म्हणायला लागले ओशाळले. बरेच शब्द अनुभव सांगताना माझे असतात बरं का त्याच्यात. म्हणजे बऱ्याच वेळेला मी म्हणते खरं सांगते खरं सांगते, तर ते मी बोलत म्हणजे हे माझे शब्द आहेत, म्हणजे मला हे सवय आहे असं बोलायची. तर त्यांचे अनुभव असतात पण बरेच शब्द माझे त्याच्यामध्ये. तर त्या म्हणतात म्हणजे मनाला उत्साह नसायचा असं त्या म्हणतात. तर ते मी म्हटलं ओशाळलेलं मन, तर तशा प्रकारचं तर मला जाणवायचं म्हणतात. असं बऱ्याच वेळेला भावना आपल्या कुणाला सांगता येत नाहीत असं व्हायचं म्हणतात. आणि फार कधी वाईट वाटायचं, दुःख वाटायचं, पण ते कुणाला सांगता येत नाही. पण मी ज्या वेळेपासून तुम्हाला खरं सांगते म्हणतात, आईंच्या पुढं बोलायला लागले, आईंच्या फोटोच्या पुढं बोलायला लागले, त्या वेळेपासून मनाला एक वेगळं एक एनर्जी म्हणतो ना आपण, ती एनर्जी माझ्यामध्ये यायला लागलेली आहे म्हणतात. खूप म्हणजे मला कुठलीही गोष्ट असमाधानी करू शकत नाही असं एक विश्वास झालेला आहे म्हणतात. आणि प्रत्येक काहीतरी समजा हे झालं, कुणी काहीतरी वाईट करत असलं किंवा काहीतरी हे करत असलं, तर ते मी आई बघून घ्या असं म्हटलं तर त्या गोष्टी आपोआप निवारण होत जातात म्हणतात. आता सांगता येत नाहीत प्रत्येक गोष्टी म्हणतात, का तर ह्या गोष्टी सगळेजण ऐकत असतात. तर त्यामुळं पण असे अनुभव म्हणतात, मला तर वाटतंय म्हणतात एक 4 वर्षात एक 500-600 अनुभव मला असे आले असतील, की कुणीतरी माझ्यासमोर काहीतरी करतंय असं चुकीचं मला त्रास देण्यासाठी किंवा काय हे करण्यासाठी, पण मी ते इग्नोर करते आणि आई बघून घ्या आता तुमचं तुम्ही असंच ज्यावेळेला मी म्हणता ना ते समोर. आणि हा अनुभव मी तर ह्या अनुभवाला फार जास्त साक्षी आहे. तर त्यांनी सांगितल्यावर मला नवल वाटलं नाही या गोष्टीचं, का तर मला माहिती आहे हे होतंच असं. तर त्या म्हणतात समोर माझ्या तो म्हणजे जे पण कुणी काय घातलं आहे, संकट घातलं आहे किंवा काय मुद्दाम केलं आहे किंवा काय, तर ते आपोआप निघून जायचं. त्यामुळं ना मला एवढा विश्वास बसला आहे म्हणतात आता आईंवर, की मला नाही दुसरं कुणी काय केलं तर फरक पडत. आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्या म्हणतात मला फरकच पडत नाही कोण काय करतं आहे किंवा कोण काय करायला लागलं आहे, करतायत ना तर करू देत निवांत, आपण आपल्यापर्यंत येऊच द्यायचं नाही, कुणाचे शब्द आपल्या कानापर्यंत येऊ द्यायचे नाहीत आणि कुणाचं वागणं आपल्या मनाला लागू द्यायचं नाही, एवढं मी ठरवलं आहे म्हणतात. आणि ही सगळ्यात त्यांची खूप भारी मला गोष्ट वाटली. त्यांनी जे शब्द बोलले ना हे त्यांचे शब्द आहेत बरं का, की कुणाचे शब्द म्हणजे जे आपल्याला त्रासदायक असते ते आपल्या कानापर्यंत येऊ द्यायचे नाही, ते मागं फिरवायचे. आणि जे कोणाचं वागणं जे असेल जे आपल्या मनाला फार त्रास देईल त्यांचं वागणं आपल्या मनापर्यंत येऊ द्यायचं नाही, त्यांना लांबच ठेवायचं. भले तिथंच असल्या त्या व्यक्ती तरीसुद्धा आपण अंतर ठेवू शकतोय फक्त आईंच्या कृपेवर असं त्या म्हणतात. आईंची कृपा असली ना तर अगदी शेजारी आपल्या त्रास देणारे व्यक्ती बसलेली असली ना तरीसुद्धा ती ती आपलं काहीही बिघडवू शकत नाही किंवा आपल्याला त्रास देऊ शकत नाही, जर आपली ताकद असली भक्तीची तेवढी तर. म्हणजे 1.5 तासाची सेवा की ज्यांना म्हणजे कधी मंदिरात जास्त जाणं माहीत नाही त्यातही एवढं कॉन्फिडेंटली बोलत होत्या आईंबद्दल, तर मला खूप भारी वाटलं. त्या म्हणतात अजून मी एकदाही बेळगावला गेलेले नाही, माझा अनुग्रह नाही, पण मला एवढा विश्वास आहे आईंवर की मला अनुग्रह न देतासुद्धा आईंनी खूप जवळ घेतलं आहे, मला कुठलीही गोष्ट विचलित करू शकत नाही, मी खूप समाधानी असत्या सगळी कामं करून. माझी जे रोजचं हे आहे, माझी मुलं रोज बालोपासना करतात म्हणतात, रोज 2 माळी नामस्मरण करतात, सकाळी 1 संध्याकाळी 1, रोज बालोपासना करतात माझी मुलं. आणि खूप जास्त त्यांच्या तब्येती इतक्या फिट अँड फाईन आहेत, तर त्या गोष्टीचं मला फार कौतुक वाटते म्हणतात. आणि जिथल्या तिथं सगळ्या अभ्यास हे ते सगळं माझी मुलं. आणि तुम्हाला सांगू का म्हणतात जेवढं जास्त आपण आईंच्या जवळ जाईल तेवढं जास्त जगाच्या म्हणजे जे आपण म्हणतोय ना काय म्हणतोय आपण मिथ्या, आई म्हणायच्या मिथ्या म्हणजे जग हे खोटं आहे हे लक्षात
लक्षात येते असं त्या म्हणत होत्या. तर म्हणतात खूप छान छान अनुभव आलेत म्हणतात या 4 वर्षात. तर हा अनुभव होता आणि सगळं आमचं पूर्ण घरदार आलेलं आहे म्हणतात आईंच्या मार्गात. तर माझ्या चुलत बहिणीनं म्हणतात पूर्ण घराला आईमय करून सोडलेलं आहे. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.